नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 3 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. ठाकरे गटाच्या खासदारांनी मोदींची वेळ मागितली आहे. सोमवारी मोदींची भेट घेणार आहेत ठाकरे गटाचे खासदार. प्रियांका चतुर्वेदी यांच्या नेतृत्वामध्ये ही भेट होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी मोदींना भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे आणि आता सोमवारी प्रियांका चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधानांची भेट घेणार आहेत दिल्लीमध्ये. त्यासाठी पंतप्रधानांची वेळ मागण्यात आलेली होती आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी सोमवारी ठाकरे गटाचे सर्व खासदार जाणार आहेत. आता या भेटीमध्ये नेमक्या काय चर्चा होतात आणि काय मुद्दे घेऊन ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेतात हे आपल्याला पाहावं लागेल. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, काय माहिती? महत्वाचं म्हणजे आता अजित पवार यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनाच्या परिसरात ही भेट झालेली आहे. त्यांनी भेट घेऊन ज्या पद्धतीने हा कौटुंबिक भेट होती अशोक घातक, सुनेत्रा पवारही आहेत, सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, यांच्या उपस्थितीमध्ये हे अत्यंत महत्वाचं म्हणजे की या निमित्ताने अजित पवारांनी आपल्या काही मागण्या देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे मांडल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. आणि आपण ही दृश्य सध्या बघतोय. देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहेत, अजित पवार दिल्लीमध्ये आहेत आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची ही दृश्य समोर आली आहेत. अजित पवारांनी अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते. प्रफुल्ल पटेल, सुनेत्रा पवार या देखील अजित पवार यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असताना सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवार यांनी भेट घेतली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितलंच होतं की आता मी अमित शहा यांच्या भेटीसाठी निघालेलो आहे आणि या भेटीची काही दृश्य समोर आली आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली. दिल्लीमध्ये अजित पवार यांनी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या सोबत घेतलेली ही भेट आणि त्याची काही दृश्य. पुढची बातमी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता. शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फोन करून फडणवीसांचं अभिनंदन केलं. तर शपथविधी होण्यापूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. शपथविधी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी फोनवरून निमंत्रण दिलं होतं आणि न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा फडणवीसांनी याबाबत उल्लेख केलेला होता. फोन करके निमंत्रित किया जी, क्योंकि उद्धव ठाकरे की पार्टी के प्रवक्ता ने बोला कि हमें निमंत्रण ही नहीं मिला था. नहीं, मैंने स्वयं फोन करके निमंत्रित किया और उन्होंने बहुत अच्छा रिएक्ट किया. उन्होंने मुझे शुभकामनाएं दी. उनकी कोई अपनी कठिनाइयां थी इसलिए उन्होंने कहा हम नहीं आ पाएंगे, लेकिन उन्होंने कहा कि हमारा सहयोग होगा. सभी की कठिनाइयां थी. इतनी कटुता हो गई कि मुझे अच्छी तरह से याद है. मैं वो दृश्य मुझे याद है 2019 में उद्धव ठाकरे सीएम बने और आप उनके शपथ ग्रहण के कार्यक्रम में गए थे. मैं गया था, लेकिन कोई भी नहीं आया विपक्ष से. देखिए, आखिर हर एक की अपनी सोच होती है. मुझे लगता है कि किन्हीं कारणों से उनको आना गवारा नहीं होगा, लेकिन उन्होंने मुझे शुभकामनाएं दी है. तर शरद पवार